मुंबईत 11वी प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे। 11वी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर करायचं घोषित झालं होतं। मात्र अद्यापही ही लिस्ट समोर आलेली नाहीये। रात्री उशिरापर्यंत पहिली यादी जाहीर करू अशी माहिती राज्याचे शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांनी दिली आहे। ते एबीपी माझाशी बोलत होते। खरं तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून यंदा ऑनलाईन ऍडमिशनचा घोळ सुरू आहे। आधी वेबसाईट हँग झाली आणि आता यादी जाहीर करण्याची डेडलाईन उलटून गेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे। शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांनी या संदर्भात फोनवरून एबीपी माझाला काय माहिती दिली आपण पाहूया। ते खरं म्हणजे 5 वाजता लागणं अपेक्षित होती, परंतु याच्यावरचं अलॉटमेंटचं जे काही काम आहे हे न्यासा या कंपनीकडे आहे आणि ते पुण्याला सुरू आहेत आणि रात्री उशिरापर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु विद्यार्थ्यांनी हतबल होऊ नये, घाबरून जाऊ नये। रात्री उशिरापर्यंत 12-1 वाजेपर्यंत साधारणपणे ही लिस्ट अपेक्षित आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये मेसेजद्वारे SMS द्वारे कळवलं जाईल। जी काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे हे होतं आहे। भरपूर वेळ त्यांना दिलेला आहे। शेड्यूल प्रमाणे आपण अगोदरच त्यांना सांगितलं 29 तारखेला आपली फॉर्म भरायची शेवटची तारीख होती। त्याच्यानंतर जी ती वेळ सगळी त्यांच्यासाठी दिलेली होती, जी बॅक एंडला त्यांना जे काही कामं करायची होती त्याच्यासाठी ती दिलेली होती। परंतु कदाचित कामाचा आवाका आणि अंदाज त्यांना आला असेल म्हणून हे झालेलं दिसतंय। दरम्यान मुंबईच्या कॉलेजमध्ये कट ऑफ साठी 4 ते 7 गुणांचा फरक दिसून येईल असा अंदाज वर्तवला जातोय। यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 95 ते 100% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे या यादीमध्ये 4 ते 8 गुणांचीच वाढ असेल। त्यामुळे भरमसाठ गुण मिळूनही विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजसाठी कसरत करावी लागणार आहे। नॉर्मली NM कॉलेजचा आमचा 95च्या आसपास कट ऑफ असतो, पण काय आहे ह्या वेळेला आता एकमेव स्टॅटिस्टिक जे अवेलेबल आहे ते आहे अराउंड 3300 मुलांनी कॉमर्ससाठी अप्लाय केलं जे 90% वर आहेत। आता ह्याच्यात 95% वर किती आहेत हे आपल्याला माहिती नाही, पण जर ते जर पर्सेंटेज जास्त असेल तर डेफिनेटली आमचा कट ऑफ जास्त लागेल। पण असं जनरल ऑब्झर्वेशन आहे की कट ऑफ हा अर्धा टक्का इकडे तिकडे हा त्या रेंजमध्येच वेवर होतो। त्यामुळे आमचा असा अंदाज आहे की 95च्या आसपास कट ऑफ व्हायला पाहिजे। यावर्षीचा रिझल्ट बघता मला वाटतं की जे कट ऑफ पर्सेंटेज जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांचा नक्कीच वर जाईल, कारण बरीच मुलं 95% पेक्षा अधिक आहेत। 100% मार्क्स मिळवलेली बरीच मुलं आहेत। तर रुईया कॉलेज जर घेतलं तर गेल्या वर्षी साधारणपणे पहिल्या लिस्टमध्ये सायन्ससाठी 95-96% कट ऑफ लिस्ट लागली होती आणि आर्ट्सची साधारण 93 पर्यंत। नंतर ती थोडीशी खाली आली, पण यावेळी मला वाटतं ती नक्कीच 1 ते 2% वर जाईल।